पक्षाचा प्रमुख आणि पक्ष कसा असावा, कोण असावं, पक्ष कुठचा गट रिप्रेझेंट करतो हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना जो दिलाय तो क्वालिफाईड आहे. सुप्रीम कोर्टाने 3 निकष काढले आहेत. ते तिन्ही निकष म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि शेवटचं म्हणजे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ, या तिन्हीच्या आधारावरती राहून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. केवळ राजकीय पक्षाचा प्रमुख हा आहे म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा ही आहे असं समजणं चुकीचं आहे. हे ह्याच्यावरती मी निर्णय सखोल एकदम व्यवस्थित निर्णय दिलेला आहे. अच्छा, म्हणजे आता बाहेरही पक्ष, राजकीय पक्ष म्हणून शिंदेची शिवसेना हे तुम्ही मान्य केलंय, म्हणजे तोच तसाच निर्णय कधी 21 जून 2022 रोजी. हा, 21 जून 2022 रोजी होय मान्य झालेलं आहे. म्हणजे जे बाहेर असं म्हटलं जातं की एकही आमदार असला तर त्याने जर पक्ष नेला तर ते शक्य नाही. जसं आता मनसेचं आपण बोललो की ते शक्य नाही. तर बाहेर लोकांना असं वाटतं की बहुसंख्येच्या आधारावर झालं, विधिमंडळात जो रिप्रेझेंट करतो तोच जर एकच आमदार असला एखाद्या पक्षाचा, त्याने जर म्हटलं की मीच तो पक्ष आहे तर ते शक्य नाही. हा चुकीचा समज आहे. हा, वस्तुस्थिती हीच आहे की शिवसेनेच्या संविधानानुसार आणि इंटर पार्टी डेमोक्रेसीचा विचार केला तर केवळ राजकीय पक्षाचा प्रमुख हा राजकीय पक्ष, संपूर्ण राजकीय पक्ष रिप्रेझेंट करत नाही. राजकीय पक्षाच्या प्रमुखाची इच्छा म्हणजे संपूर्ण राजकीय पक्षाची इच्छा असं समजता येणार नाही, असा निर्णय मी दिलेला आहे. अच्छा, ठीक आहे. आणखी दुसरा त्यातला तुमचा निर्णय महत्वाचा आहे तो म्हणजे पात्र आणि अपात्र. तुम्ही दोन्ही गटाचे जे आहेत ते आमदार पात्र ठरले. सोशल मीडियावर अशी टीका होती की त्यामुळे निकाल अपात्र झाला. ज्या वेळेला आपण आमदार अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घेत असतो त्यावेळेला 2-3 फिल्टर्स आहेत ज्याचा आपल्याला विचार करायला लागतो. सर्वप्रथम आपल्याला बघायला लागतं अपात्र कधी होतो आमदार. 2(1)(a) खाली जर त्यांनी स्वतःहून आपल्या पक्षाच्या मेंबरशिपला त्याग केलं असेल आणि 2(1)(b) खाली जर पक्षाने जो व्हिप पक्षादेश दिला असेल त्याच्या अनुसार त्यांनी मतदान केलं नाही, त्याच्या विरोधात मतदान केलं किंवा मतदान करण्यापासून ऍब्स्टेन केलं तर डिस्क्वालिफिकेशनसाठी आपण पात्र होतात. आता डिस्क्वालिफिकेशनसाठी पात्र होण्यासाठी आपल्याला परत 3 गोष्टी बघायला लागतात. एक, तो व्हिप ज्यांनी इश्यू केला त्याला व्हिप इश्यू करायची अथॉरिटी होती का, म्हणजे तो राजकीय पक्षांनी अपॉइंट केलेला व्हिप होता का. नंबर 2, त्यांनी खरोखरच तो व्हिप इश्यू केला का. नंबर 3, तो व्हिप त्यांनी जारी केल्यानंतर तो संबंधित आमदारावरती बजावला गेला होता का. मी जर व्हिप इश्यू केला आणि माझ्या खिशात ठेवला तर तुम्ही आमदार असाल तर तुम्हाला समजणार का की पक्षाची ही इच्छा आहे. तर ह्या केसमध्ये पण भरत गोगावलेंना व्हिप म्हणून रेकग्नाइज केल्यानंतर त्यांनी जो व्हिप इश्यू केलेला तो व्हिप त्यांनी शिवसेना आपल्या उद्धव ठाकरे गटातील आमदारांना बजावला याचा ठोस पुरावा कुठेही सादर केला नव्हता. आणि क्रॉस एक्झामिनेशन मध्ये पण असं एस्टॅब्लिश होत होतं की त्यांनी तो व्हिप योग्यरित्या बजावला नाहीये. आणि म्हणूनच, आणि तेच म्हणणं ठाकरे गटाचं पण होतं की आमच्यावर हा व्हिप योग्यरित्या बजावला गेला नाहीये. तर असं